नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावती जिल्ह्यातील विदर्भाच्या नंदनवन चिखलदरा नगर परिषद निवडणुकीने खळबळ उडून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालपण घालवले हे सुंदर हिल स्टेशन आता राजकीय रणांगण बनलंय. कारण यंदा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोनी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत नामांकन अर्ज दाखल केलाय. आल्हाद कलोनी यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषदकडे साऱ्यांचे लक्ष लागले. भाजप नेत्यांनी आणि माजी खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा दाम्पत्याने आल्हाद कलोनी यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा दिला. चिखलदऱ्याचा विकासाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वासही राणा दाम्पत्याने व्यक्त केलाय. स्कायवॉक, पर्यटन विकास, मजबूत रस्ते, पिण्याच्या पाण्याचे भव्य प्रकल्प आणि विद्युत सुविधा अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागतील असेही त्यांनी सांगितले. आल्हाद कलोनी यांनी नामांकन दाखल करताना स्पष्ट केलं की चिखलदऱ्यातील रखडलेले पर्यटन प्रकल्प, पाणी टंचाईची समस्या, त्यांची दुर्व्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे त्यांचं पहिलं प्राधान्य असेल. हा विदर्भातील महत्वाचा पर्यटन स्थळ सर्वांगीण विकास करणारा असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. नामांकन प्रसंगी अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, मेळघाटचे निरीक्षक माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी खासदार नवनीतजी राणा, आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, राजेश मांगेलकर, अनवर हुसेन, वेदांत सुरपाटणे, गुरु ठाकूर, सोमवंशी, जितू पचोरी, तिलक मिश्रा, सूरज तिवारी, पंकज पचोरी, अनुप सोमवंशी, अरुण तायडे, शेख भिक्कम, अमोल हाते, प्रमोद शनवारे, राम हेगडे, रामेश्वर निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या मामेभाऊंच्या प्रवेशामुळे चिखलदरा नगर परिषद निवडणूक आता अतिशय रंगतदार आणि प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीत चिखलदऱ्याच्या विकासाचं नवं पर्व सुरू होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशा घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.